हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आज सुद्धा आपण भेटतोय पुन्हा 30 शब्द घेऊन, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साऊंडचे सगळे असे एकत्र 30 शब्द घेऊन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईकचं बटन दाबा आणि सबस्क्राईबचं बटन सुद्धा जरूर दाबा. ठीक आहे, पटकन सुरू करूयात. पहिला शब्द आहे रिपेअर. REPAIR, रिपेअर. बरोबर, AIR becomes air. ऑलवेज, AL, ऑल व आणि AY चा साऊंड होतो A. ऑल व एज, ऑलवेज. MONEY, मनी. कॉज, CAUSE, AU चा साऊंड होतो अ. कॉज, कॉज. मॅनेज, G आणि E लास्ट आहेत, सो G आणि E चा साऊंड काय होतो? ज. मॅन, आता इकडे पुन्हा दोन आहेत, मॅन, मॅन आणि AGE. ए आणि ई चा साऊंड काय होणार? ए आणि GE चा साऊंड ज. मॅनेज. डॅमेज, सायलेंट. आता इथे आय चा साऊंड आयच राहतोय, सिलेंट नाही होत आहे आपण, तर काही काही शब्द आपल्याला असे पण आता मिळणार आहेत. ठीक आहे, सायलेंट. स्ट्राइक, स्ट्राइक. आता इकडे सुद्धा STRIKE असं आहे, तर त्याचे आपण दोन भाग करू शकतो. STR म्हणजेच स्ट्र आणि आय आणि ई चा साऊंड आय, क. स्ट्राइक, स्ट्राइक. ठीक आहे. रिकॉग्नाइज, RECOGNIZE. आता इकडे मी स्ट्राइक, रिकॉग्नाइज आणि सरप्राईज हे तिन्ही शब्द असे घेतलेत की जिथे शेवटी आय हा साऊंड येतोय. त्यामुळे मोठ्या शब्दांमध्ये सुद्धा साऊंड कसे रिकॉग्नाइज करायचे ते या शब्दांवरनं तुम्हाला समजू शकेल. ठीक आहे. रिकॉग्नाइज, रिकॉग्नाइज. सर, प्राइज, सरप्राईज. ठीक आहे. आता पुढचे 10 शब्द बघूया. सर्टनली, CER. आता इथे पुन्हा सी आणि ई एकत्र आलेत, त्याच्यामुळे सी चा साऊंड स. ER चा साऊंड होतो अळ, सर. टेन, टेन. ल ई वाय शेवटी आहे, त्यामुळे साऊंड झाला ई. सर्टनली. डाऊनस्टेअर्स, डाऊन. स्टेअर्स, स्टेअर्स. म्हणजे माझ्या थोडंसं हालचालींवरनं किंवा असं वाटत असेल तुम्हाला की ही किती सोपे आहे शब्द असं दर्शवते, पण ते तसेच आहेत आणि तुम्ही घाबरू नये, तुम्ही मोठे मोठे शब्द बघून दचकून जाऊ नये, म्हणून मी तुम्हाला थोडंसं ते असं दर्शवायचा प्रयत्न करते की किती सोपे आहेत हे शब्द. फक्त साऊंड रिकॉग्नाइज करायचे आणि तुम्हाला आपोआप तो शब्द मिळणार आहे. ठीक आहे. नेकलेस. आता इथे बऱ्याचदा काय होतं ना, नेकलेस म्हटलं की बऱ्याचदा LESS असं स्पेलिंग केलं जातं, त्यामुळे हे फक्त थोडंसं आवर्जून लक्षात ठेवायचं. NECK, न एक नेक. LACE, एस, लेस. आता ह्याच्यामध्ये सुद्धा लेस मध्ये मॅजिक ई चा साऊंड आहे, ए आणि ई चा साऊंड ए आणि सी आणि ई एकत्र आहेत, त्याच्यामुळे सी चा साऊंड स. ओके. नोटीस. आता इकडे थोडासा वेगळा शब्द आहे, इथे आय आणि ई मॅजिक ई सारखंच कॉम्बिनेशन आहे, पण नोटाईज म्हणत नाही आपण, नोटीस असं म्हणतो. बिकॉज, हे तर फारच गंमतशीर स्पेलिंग आहे, कारण हे तुम्हाला तेवढं फॉनिक्सच्या ह्याने तसं नाही वाचू शकत आपण, त्यामुळे लेटर्स वाचायची आणि स्पेलिंग लक्षात ठेवायचं. BECAUSE. इथे फक्त AU चा साऊंड अ आहे, तेवढं लक्षात ठेवू शकता. स्ट्रेंज, STRANGE, स्ट्रेंज. क्युरियस, CURIOUS, क्युरियस. Appetite, APPEATITE, appetite. Astronomy, astronomy. SUMMER, summer. ठीक आहे. आता पुढचे 10 शब्द बघूया. आता शब्द आहे हनी. हनी, मध सगळ्यांनाच आवडत असेल चाटून पुसून खायला. ओके. HONEY, हनी. स्प्रेड. आता आपण इथे शिकलेलो आहे की EA चा साऊंड ई होतो, पण काही शब्दांमध्ये तो फॉलो होत नाही, त्याच्यामुळे स्प्रेड, स्प्रेड असं स्प्र हे साऊंड लक्षात ठेवून तुम्ही पुढे त्याला असं जोडू शकता. स्प्रेड, स्प्रेड. लिक्विड, LIQUID, ली, क्विड, लिक्विड. स्टमक, हे तर एकदमच वेगळं स्पेलिंग आहे, त्यामुळे STOMACH, स्टमक म्हणजे पोट. फेवरेट, FAVOURITE,
FRITE favorite, friend FRIEND friend, angry angry, YOUNG young, हे पण विदाउट द फॉनिक्स आहे त्याच्यामुळे YOUNG young. वॉच WATCH वॉच, ह्याच्यामध्ये टी लेटर सायलेंट आहे त्याच्यामुळे ते स्पेलिंग मध्ये लिहायचं पण उच्चार करताना त्याचा एकदम स्पष्ट उच्चार होत नाही. वॉच. आणि शेवटचा शब्द बटरफ्लाय, BUTTER बटर आणि फ्लाय, कारण वायचा साऊंड बऱ्याचदा आय असाही होतो, हे आपल्या व्हिडिओमध्ये एक आपण सांगितलेलं आहे. इथे जसं फ्लाय आहे तसं क्राय, स्काय हे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये लेटर वाय शेवटी आहे पण साऊंड आय होतो, ई होत नाही. ठीक आहे, तर पटकन आपले 30 शब्द झालेले आहेत. गेल्या वेळेला सुद्धा आपण गेल्या व्हिडिओमध्ये असेच 30 शब्द केले होते, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकाल. आणि ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत राहा, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करत राहा. पुढच्या वेळेला आणखी नवीन शब्दांसह पुन्हा भेटूयात. बाय.